स्थायी समिती कार्यालयातील नेत्यांच्या प्रतिमा काढल्याचा जाब विचारण्यासाठी शिंदे सेनेनं आज इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढला। आक्रमक शिवसैनिक महापालिकेत घुसताना सुरक्षा रक्षकांनी रोखलं। त्यानंतर झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे गोंधळात भरच पडली। दरम्यान महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही, असं महापौर उदय धातुंडे यांनी सांगितलं। त्यानंतर पुन्हा नेत्यांचे फोटो लागले आणि या विषयावर पडदा पडला। इचलकरंजी महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार धैर्यशील माने यांचे फोटो लावले होते। पण हे फोटो काढण्यात आले आणि संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढला। शिवसैनिक महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं। त्यामुळे आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। त्यानंतर माजी आमदार सुजित मिंचेकर, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, युवा सेना प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख भाऊसो आवळे, पुंडलिक जाधव, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब देशमुख, तौफिक मुजावर अशा पदाधिकाऱ्यांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली। नेत्यांचा अवमान सहन करणार नाही असं सांगून फोटो पुन्हा लावावेत अशी मागणी केली। स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्या समवेत महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नेत्यांचे फोटो पुन्हा लावले आहेत। कुणी कितीही महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असं महापौरांनी स्पष्ट केलं। एकीकडे इचलकरंजी महापालिकेत सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे। अशावेळी नेत्यांचे फोटो काढण्यावरून ही धुसफूस चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे।